हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली आणि एका शनिवारी मला अभिने सांगितलं की बॅग पॅक कर, आपण एक नाईटसाठी कुठेतरी फिरायला चाललो आहे. आणि मला तर अंदाज आला आम्ही कुठे जातोय ते, पण मी असं दाखवलं नाही जोपर्यंत आम्ही एअरपोर्टला पोचलो आणि तिथे आम्हाला फ्लिक्स बस बोर्ड करायची होती. सो त्याने ऑलरेडी बुकिंग सगळे केलेले होते आणि तो काय काय मोबाईलवर करत होता, तर मी काय ते बघितलं नाही. तर त्याने अचानक मला विचारलं, तुला माहिती आहे आपण कुठे जातोय? तर मी म्हटलं माहिती आहे, नाही करा फर्स्ट. तर बोलतोय हा तू माझ्या मोबाईलमध्ये टोकवत असतेस, मला माहिती आहे. मी म्हटलं नाही बाबा, तुला मान्य नाही, पण तुझी बायको हुशार आहे. एनिवे, सो आम्ही अशी एक तासाची कम्फर्टेबल राईड, जिथे आम्ही मस्त सिनेरी वायनरीज असं सगळं बघत गेलो. तर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आम्ही आमच्या घरातून कॅब बुक केली, जिकडून आम्ही एअरपोर्टला गेलो टोरंटो पियर्सन. तिथे समोरच प्लॅटफॉर्म नंबर 4वर फ्लिक्स बस आली, त्याच्या टाईमावर आली, मस्त कम्फर्टेबल सगळं छान. आणि आम्ही खायला पण आम्ही काहीतरी घेतलं होतं, बिकॉज आम्ही लंच केलेला होता, त्यानंतर काही खाल्लं नव्हतं आणि नंतर मग आम्हाला डायरेक्ट तिकडे पोचल्यावर खायचं होतं. तर असं करत आम्ही पोचलो. ते फ्लिक्स बसने आम्हाला सोडलं. तिथून आम्हाला 2 ऑप्शन होते, एक तर बस नाही तर कॅब. सो बस म्हणजे तिकडे एक असं सिस्टम आहे, ग्रीन लाईन ब्ल्यू लाईन, ते तुम्ही जाल तेव्हा बघाल. पण आम्ही कॅबने गेलो. त्या टाऊनमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन रेस्टॉरंट्स आणि इंडियन लोक जास्त दिसली. असं मला ना एकदम महाबळेश्वरला किंवा असं हिल स्टेशन इंडियातला असं आल्यासारखा फील झाला. इवन आम्ही ज्या स्टेमध्ये थांबलेलो होतो ते पण इंडियन फॅमिली इन असं काहीतरी होतं. एनिवेज, ही आमची छोटीशी क्यूटशी कम्फीशी रूम होती. मग आम्ही चेंज केलं, फ्रेश झालो आणि आम्ही गेलो स्ट्रीट वॉकला, कारण आम्हाला जायचं होतं नायगरा फॉल्स बघायला. आणि इकडे ना 9 वाजले तरी रात्र दिसत नाही. हे आहे 8 वाजताचाच दृश्य. इकडे समरमध्ये खूप लेट काळोख पडायला लागतो. अशा प्रकारे मी त्या जायंट व्हील आणि स्काय व्हीलची खूप सारे व्हिडिओज काढले, सो बेअर विथ मी. पण आजूबाजूला खूप छान गार्डन होतं आणि शेवटी आम्ही तिकडे पोचलो, जे मला बघायचं होतं. असं बोलतात ना, मला आल्यापासून सगळे विचारत होते, अरे तू नायगरा फॉल्स नाही बघितलास अजून? आय मीन ते असं एखाद्या ठिकाणचं स्पेशालिटी असते ना, तसं. सो फायनली मी आले, पण ते सगळं पिक्चर आणि व्हिडिओपेक्षा जे डोळ्यासमोर बघितलं मी ते खूप अमेझिंग होतं. समोरच्या साईडला US होतं आणि तिकडच्या बोटमध्ये जे लोक होती त्यांचा ब्लू रेनकोट कोड होता आणि आपल्या साईडच्या रेड रेनकोट कोड होता. आणि तिथे त्या साईडला जे समोर होतं त्याला हॉर्स शू म्हणतात. असं म्हणतात समर इज द आयडियल सीझन टू विजिट नायगरा, बिकॉज अदरवाईज थंडीमध्ये तर आपण समजू शकतो हे. म्हणजे आम्ही तिथून वॉक करत होतो तर ते पाण्याचे असे फव्वारे आमच्यावर येत होते, असं वाटत होतं की पाऊस पडतोय की काय, इतकं ते आहे. म्हणजे ते थंडगार असणार आहे. अनाऊन्स केलं की 10 वाजता इकडे फायरवर्क्स होणार आहेत. आय डोंट नो की ते नेहमीच असे फायरवर्क्स होतात तिकडे की त्या दिवशी, बट देअर वॉज नो स्पेसिफिक रिझन ॲज सच. बट एनिवेज, आम्ही तर एन्जॉय केलं लाईटिंग, फायरवर्क्स नेमकं. तर खूप सुंदर आम्हाला कॅप्चर पण करता आलं. तिकडे खूप क्राऊड पण होता आणि खूप सारे लोक तिकडे फोटोज व्हिडिओज काढत होते. आम्ही पण त्यात ऑब्व्हियसली वाय नॉट. आय मीन, अभिचा नेक्स्ट प्लॅन असा होता की आपण स्कायलॉन टॉवर बघायला जाऊया, पण चालून फिरून आम्हाला लागली भूक. त्यामुळे आम्ही पुढेच मार्केटमध्ये थोडं चालत गेलो. तिकडे एक मॉल आला जिथे हे स्पोर्ट्स कॅफे काइंड ऑफ होतं, जिकडे आम्ही WWE बघत आम्ही जेवलो. आणि मग बाजूला गेम्स पार्लर होतं, तिकडे आम्ही गेम्स खेळलो. आणि ऑब्व्हियसली आम्ही आईस्क्रीमशिवाय डे एंड करणार नव्हतो, त्यामुळे आम्ही जाताना आईस्क्रीम घेऊन गेलो. तर हा होता पार्ट 1, लाईक डे 1 नाही म्हणू शकत, इव्हनिंग. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.